नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, या मार्गदर्शक सूचनाबद्दलचा जो शासन निर्णय आज 11 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. या शासन निर्णयाची जी पार्श्वभूमी आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा सविस्तर असा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाची जी पार्श्वभूमी आहे ही पहिल्यांदा आपण विचारात घेऊ. हा जो शासन निर्णय आहे, पेसा भरती संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 6 ऑक्टोबर 2025चा जो आदेश होता, तो आदेश, त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेश जो होता त्या 17 नोव्हेंबर 2025चा जो आदेश आहे त्याच्या संदर्भातली अवमान याचिका, त्याच्यानंतर 17 अधिसूचित संवर्गातील पदभरतीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मान्यता आणि त्याच्या अनुषंगाने राज्यपाल महोदयांनी 29/8/2019 रोजी केलेल्या ज्या सूचना आहेत किंवा जी प्रसिद्ध झालेली अधिसूचना आहे, ही केंद्रस्थानी मानून हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा जो शासन निर्णय आहे, हा जो पेसा क्षेत्रातील म्हणजे पंचायत एक्सटेन्शन फॉर शेड्यूल एरियाज, हा जो पेसा ॲक्ट की जो अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्रासाठी लागू होतो, याच्या संदर्भात पेसा क्षेत्रातील 17 अधिसूचित संवर्ग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, प्राथमिक शिक्षक असतील, आरोग्य सेवक असतील, अंगणवाडी पर्यवेक्षक असतील, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, वनरक्षक, पोलीस पाटील, कोतवाल आणि इतर जी ग्रामपातळीवरची जी पदं आहेत, शासकीय पदं, त्यांच्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आरक्षण नियम आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की 50% ज्या ठिकाणी एसटी लोकसंख्या जास्त आहे, अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या ज्या ठिकाणी 50% जास्त आहे, अशा ठिकाणी अनुसूचित जमातीमधून एकूण रिक्त पदाच्या 50% पदे केवळ एसटी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे ज्या क्षेत्रामधील अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 50% जास्त आहे, त्या ठिकाणची पदभरती करताना 50% जास्त आणि 25% ते 50% दरम्यान आहे, त्या ठिकाणची पदभरती करताना ही जी राखीव पदं आहेत, ही 50% पदं ही केवळ एसटी उमेदवारांसाठी राखीव असली पाहिजेत आणि उर्वरित 50% पदं जी आहेत ही सर्व प्रवर्गासाठी असली पाहिजेत. खुला प्रवर्ग म्हणून त्या ठिकाणी ती उपलब्ध असली पाहिजेत. ज्या गावामध्ये 25% ते 50% दरम्यान लोकसंख्या आहे, तिथे सुद्धा हाच नियम लागू राहील. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणची लोकसंख्या ही साधारणपणे 25%पेक्षा जास्त आहे, त्या अनुसूचित जमातीच्या क्षेत्रांच्या मध्ये अनुसूचित जमातीसाठी 50% पदं ही केवळ एसटी उमेदवारांसाठीच राखीव असतील आणि उरलेली 50% पदं ही इतर प्रवर्गामधून भरली जातील आणि त्यांचं आरक्षण कसं असेल त्याच्याबद्दलची तरतूद सुद्धा या शासन निर्णयामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे जे पदवाटप आहे, अनुसूचित जमाती 50%, खुला प्रवर्ग 50%, अशा पद्धतीने केव्हा असणार आहे, ज्या क्षेत्रामधील अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 25% ते 50% किंवा 50%पेक्षा जास्त, म्हणजे आपण साधारणपणे असं म्हणू शकतो की 25%पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्रासाठी हे सूत्र लागू होणार आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या ही 25%पेक्षा कमी आहे, 25%पेक्षा अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी आहे, म्हणजे एसटी लोकसंख्या कमी आहे, अशा ठिकाणी पदभरती करत असताना त्रिस्तरीय आरक्षण पद्धती वापरली जाईल. यामध्ये 25% पदं जी आहेत ही अनुसूचित जमातीसाठी राखीव असतील, 25% पदं जी आहेत ही इतर राखीव प्रवर्गासाठी असतील आणि 50% पदं जी आहेत ही खुल्या प्रवर्गासाठी असतील. अशा पद्धतीने 25%, 25%, 50% हे आरक्षणाचं प्रमाण त्या ठिकाणी असेल. फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस पाटील आणि कोतवाल ही जी ग्रामपातळीवरची पदं आहेत, ही पदं मात्र या सूत्रानुसार भरावयाची नाहीत. तर ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने ती भरली जात होती, त्याचा जो आरक्षणाचा पॅटर्न होता तो कायम ठेवून ती पदं भरावयाची आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो की याच्यामध्ये परिशिष्ट ब दिलेला आहे आणि त्यानुसार प्रवर्ग निहाय आरक्षण दिले. परिशिष्ट अ मध्ये बिंदू नामावलीमधले बिंदू क्रमांक दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो की अनुसूचित जमातीसाठी जे क्रमांक आहेत 1, 5, 9, 13, 1800 आहेत. अनुसूचित जमातीसाठी 25% आरक्षण असेल, त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 5% आरक्षण असणार आहे. इतर मागास प्रवर्गाला 7% आरक्षण असणार आहे. EWS SEBC साठी 4% आरक्षण असणार आहे
आणि राखीव अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गाला 50% आरक्षण या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने हे जे प्रवर्गनिहाय आरक्षण आहे ते या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. कोतवाल आणि पोलीस पाटील पदभरतीसाठी महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे प्रचलित आरक्षण नियम तसेच लागू राहतील. ज्या गावामध्ये आदिवासी लोकसंख्या 25% कमी आहे अशा ठिकाणी कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे पेसाच्या विशेष सूत्राने न भरता सध्या अस्तित्वात असलेल्या सामान्य आरक्षणाच्या नियमानुसार भरली जातील असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि मग याच्यामधून नियुक्तीचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की यामधली बऱ्याच पदांची जी पदभरती प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे. ही पद भरत असताना आपल्याला हा शासन निर्णय वापरून ही शासनामार्फत पदं भरली जाणार आहेत. याच्यामध्ये निवड यादी जी आहे जुन्या जाहिरातीमधील पात्र उमेदवार, त्याच्यानंतर मानधन कर्मचारी 5/10/2024च्या GR नुसार नियुक्त कर्मचारी आणि नवीन रिक्त पद ह्या वरील दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जी उर्वरित पदं उरतील ती नवीन रिक्त पदं. याच्यामध्ये जे काही नियुक्तीचा प्राधान्यक्रम आहे ज्यांची निवड यादी आहे त्यांना अगोदर असेल, मानधन कर्मचारी 2 नंबरला असतील आणि नवीन रिक्त पदही 3ऱ्या क्रमांकाने भरली जातील. परिशिष्ट क मध्ये छोटे संवर्ग आहेत 1 ते 21 पर्यंत जी पदं भरावीची आहेत अशा ठिकाणी आरक्षण कसं असेल त्याच्याबद्दल परिशिष्ट क मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे थोडक्यात सांगतो की ज्या ठिकाणी एकच पद शिल्लक असेल त्या ठिकाणी आरक्षण लागू होणार नाही. ते एक पद सर्वांसाठी खुलं असेल. 2 ते 5 पद आहेत अशा ठिकाणी एक पद जे आहे हे ST प्रवर्गासाठी कायमस्वरूपी असेल आणि एक पद इतर प्रवर्गासाठी आळीपाळीनं भरलं जाईल. क्रमाक्रमाने ते भरलं जाईल. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक पदं रिक्त आहेत त्या ठिकाणी 3 पदं जी आहेत ती ST प्रवर्गासाठी असतील आणि उरलेली जी एक पद OBC साठी असेल, एक पद SC व इतर प्रवर्गासाठी राखीव असेल. तर अशा पद्धतीने हा जो GR आहे हा GR पेसा भरती संदर्भात शासनाने आज नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे. याचा संकेतांक सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे 20260211 5532666107 असा हा शासन निर्णय आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा सविस्तर असा शासन निर्णय आहे. मी या शासन निर्णयाबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती याचा सारांश सांगितलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अधिक हा शासन निर्णय अभ्यासायचा असेल तर तो शासनाच्या वेबसाईटवर आहे. त्याचबरोबर ओमकारकर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तो उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय जो आहे हा सविस्तर असा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की ज्या आत्तापर्यंतच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याच्याबद्दलच्या सूचना आहेत. त्याच्यानंतर आत्ता आपण चर्चा केल्याप्रमाणे ज्या अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या जी आहे ही 50% अधिक आहे किंवा 25% ते 50% दरम्यान आहे अशा गावामध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेची पदं जी आहेत ती त्या ठिकाणी 50% आरक्षण असेल आणि लोकसंख्या 25% कमी आहे त्या ठिकाणी 25% आरक्षण असेल. हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि पुढे ही परिशिष्ट दिलेली आहेत. परिशिष्ट अ मध्ये बिंदू क्रमांक आहेत म्हणजे आरक्षण आणि बिंदू नामावलीची तरतूद जी आहे ती दिलेली आहे. परिशिष्ट ब मध्ये बिंदू क्रमांक कोणत्या प्रवर्गासाठी कोणते आहेत त्याची यादी देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे पेसा क्षेत्रातलं जे आरक्षण आहे त्या आरक्षित पदांचा तपशील सविस्तर जो आहे हा परिशिष्ट क मध्ये देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातला अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे पुढील भरती प्रक्रिया सुद्धा गतिमान होईल आणि या क्षेत्रातील ज्या उर्वरित सर्व स्पर्धा परीक्षामार्फत भरावयाची जी पदं आहेत ही लवकरात लवकर भरली जातील ही अपेक्षा. धन्यवाद.